Hello everyone. Anekant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati, myself, Mr. Prashant Devidas Pawar. In this session, again we study 11th Science Mathematics paper number 2nd, chapter Complex Numbers. In last session, we discussed some points here. See, the first point is polar form of a complex number. विद्यार्थी मित्रो, मागच्या सेशन मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर कार्टेशियन फॉर्म मध्ये जो आहे a + ib तो z ने डिनोट करतो आपण, आणि तो जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो पोलर फॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे हे आपण मागच्या लेक्चर मध्ये स्टडी केलेला आहे. तो पोलर फॉर्म मध्ये लिहिताना a = r cos θ आणि b = r sin θ अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू पुटअप केल्या z = a + ib मध्ये, आणि z = r × ब्रॅकेट cos θ + i sin θ हा पोलर फॉर्म आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा लिहिलेला आहे. त्याचबरोबर सेकंड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण पाहिलेला आहे. तर त्यामध्ये z = a + ib जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर z = r × e⁻⁴ अशा पद्धतीनं एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर z = a + ib चा लिहिता येतो आपल्याला. त्यानंतर थर्ड जो पॉइंट आपण पाहिला तो म्हणजे एक्झाम्पल्स ऑन एक्सप्रेसिंग कॉम्प्लेक्स नंबर इन डिफरंट फॉर्म्स. इट मीन्स conversion of Cartesian form into polar form and exponential form of complex number, and conversely polar form जो आहे तो कार्टेशियन फॉर्मला कन्वर्ट केला, एक्सपोनेन्शियल फॉर्म मधली एक्झाम्पल्स कार्टेशियन फॉर्मला कन्वर्ट केली. अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल्स मागच्या लेक्चर मध्ये स्टडी केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्याची काही प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट लेट अस कन्सिडर प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. इफ z is a complex number, then let us consider the first property. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी mod z = 0 if and only if z = 0. हा जो सिंबल आहे डबल इम्प्लिकेशन याला म्हणतो आपण, दॅट इज इन बोथ द वे. म्हणजेच मॉड्युलस ऑफ z जर 0 असेल तर z हा 0 असणार आहे, किंवा z जर 0 असेल तर त्याचा मॉड्युलस जो असणार आहे तो 0 येणार आहे. आपल्याला माहिती आहे जर z = 0 जर कन्सिडर केला आपण तर त्याचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे दोन्ही देखील 0 येणार आहेत. और 0 कॉम्प्लेक्स नंबर आपण पाहिलेला आहे, दोन्ही जर 0 येत असतील तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ रियल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर अशा पद्धतीने आपण लिहितो. मग त्यामुळे ते दोन्ही जर 0 झाले तर त्याचा मॉड्युलस देखील 0 येणार आहे. ओके, ठीक आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली, म्हणजे 0 कॉम्प्लेक्स नंबर साठी त्याचा मॉड्युलस 0 असणार आहे, किंवा मॉड्युलस 0 असेल तर तो 0 कॉम्प्लेक्स नंबर होणार आहे. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी पाहूया आपण. mod z = मॉड्युलस ऑफ -z = मॉड्युलस ऑफ z बार = मॉड्युलस ऑफ -z बार. ओके, अशा पद्धतीनं हे सगळे इक्वल आहेत असं दिलेलं आहे. ओके, आपण हे व्हेरीफाय करूयात. Let us consider z = 3 + 5i be a complex number. Then first consider the modulus of z here. mod z जर कन्सिडर केला आपण तर मॉड्युलस ऑफ 3 + 5i या ठिकाणी रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे. 3 हा इथे रियल पार्ट आहे आणि 5 हा इमॅजिनरी पार्ट आहे. So square root of real part its square plus imaginary part its square म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर आला पहा इथे.
सो 3 चा स्क्वेअर हा 9 येतो आणि 5 चा स्क्वेअर हा 25 येतो. इट गिव्स square root as it is, and square root of 9 plus 25 is nothing but 34. Okay, so modulus of z या ठिकाणी आपल्याला square root of 34 मिळाला आहे. आता आपण मायनस z कॅल्क्युलेट करूयात. मॉड्युलस ऑफ मायनस z, मॉड्युलस ऑफ मायनस z हा म्हणजे या z ला मायनसने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. मॉड्युलस ऑफ -3 - 5i म्हणजे याला आपण मायनस झेड लिहिला या ठिकाणी. -3 - 5i झाला, त्याचा मॉड्युलस घ्यायचा आहे. याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ पुन्हा रियल पार्टचा स्क्वेअर म्हणजे -3 इज द रियल पार्ट, -5 इज द इमॅजिनरी पार्ट. सो पुट दिस व्हॅल्यूज हिअर. सो व्हॉट वी गेट, -3 स्क्वेअर इज 9 अगेन अँड -5 इट्स स्क्वेअर इज 25. सो स्क्वेअर रूट ऑफ 9 + 25 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 34 मिळतं. हे आपण मॉड झेड आणि मॉड्युलस ऑफ मायनस झेड कॅल्क्युलेट केलं, दोन्ही इक्वल आले. त्यानंतर पुढचा पार्ट जो आहे मॉड्युलस ऑफ झेड बार मीन्स कॉन्जुगेट ऑफ झेड. पहा आपल्याला माहिती a+ib चा कॉन्जुगेट येतो a-ib. इमॅजिनरी पार्टचा साइन चेंज करतो आपण. मग या ठिकाणी मी 3 - 5i लिहिलेला आहे. तर याचा आपल्याला मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा, मग पुन्हा रियल पार्ट इथे 3 आहे, इमॅजिनरी पार्ट या ठिकाणी -5 आहे. तर तो 3 पुटअप केला रियल पार्टच्या ठिकाणी आणि -5 हा इमॅजिनरी पार्टच्या ठिकाणी पुटअप केला. तर स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस -5 इट्स स्क्वेअर. सो 3 square is nothing but 9 square root as it is plus -5 its square means 25. Again it gives square root of 34. आता लास्टली विद्यार्थी मित्रो या ठिकाणी z बार जो आहे त्याचा पुन्हा नेगेटिव्ह म्हणजे -z बार घ्यायचंय आणि त्याचा मॉड्युलस घ्यायचंय. मग याला मायनसने मल्टिप्लाय करूया. नेगेटिव्ह जर घेतला याला तर हे -3 आणि +5i येणार आहे. ओके, तेव्हा -z बारचा मॉड्युलस जर घेतला तर मॉड्युलस ऑफ इथे -3 आला +5i. स्क्वेअर रूट ऑफ -3 इट्स स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्ट आहे 5. सो 5 स्क्वेअर इज इक्वल टू -3 चा स्क्वेअर पुन्हा 9 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ +25 या ठिकाणी येतो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 34. विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण या प्रत्येकाचे जर हे RHS पाहिले तर स्क्वेअर रूट ऑफ 34, स्क्वेअर रूट ऑफ 34, इथे देखील स्क्वेअर रूट ऑफ 34 आणि या ठिकाणी देखील स्क्वेअर रूट ऑफ 34. म्हणजेच हे सगळे LHS या ठिकाणी दिसत आहेत. मॉड झेड, त्यानंतर मॉड्युलस ऑफ -z, त्यानंतर मॉड्युलस ऑफ झेड बार आणि लास्टली मॉड्युलस ऑफ -z बार हे सगळे इक्वल येणार आहेत. ओके, देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ -z इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ -z बार. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी पाहूया. z इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेड इट्स स्क्वेअर. या ठिकाणी z हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा कॉन्जुगेट घेतलाय झेड बार आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन जर घेतला तर मॉड्युलस ऑफ झेडचा स्क्वेअर केला तर तीच व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. कशी पाहूया. वी हॅव z इक्वल टू a+ib. देन वी नो दॅट ही प्रॉपर्टी पाहिली आपण. z इंटू झेड बार इज इक्वल टू a² + b². रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ओके, हे पाहिले आपण. मग आता या ठिकाणी हा झाला LHS. आता RHS घेऊया. पहा मॉड झेड जो आहे तो काय, तो फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ a² + b². स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट, मॉड झेडचा स्क्वेअर करा म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून जातोय RHSचा.
याचा अर्थ मॉड झेड स्क्वेअर इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतं बाहेर, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, स्क्वेअर रूट निघून गेला, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हा कॅन्सल झाला. पुढे या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर झेड झेड बार इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे आणि मॉड झेड इट्स स्क्वेअर इज नथिंग बट अगेन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो बोथ आर इक्वल हिअर, हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजेच झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर असं आपल्याला म्हणता येईल. झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड इट्स स्क्वेअर. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4, मायनस मॉड्युलस ऑफ झेड is less than equal to real part of z is less than equal to modulus of z, and minus modulus of z is less than equal to imaginary part of z is less than equal to modulus of z. ही देखील प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय करूया. पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. CET साठी असेल, JEE साठी असेल, या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी आपण z कन्सिडर करूया पुन्हा. लेट अस कन्सिडर z इज इक्वल टू 3 + 4i. देन व्हॉट इज रियल पार्ट ऑफ z हिअर? इट इज 3. इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज 4 हिअर. आता आपण इक्वल टू साइन असेल तर इक्वॅलिटी म्हणतो. या ठिकाणी लेस दॅन इक्वल टू आहे, मग याला आपण इनइक्वॅलिटी असं म्हणतोय. तर ही फर्स्ट इनइक्वॅलिटी पहिल्यांदा पाहूया. फर्स्ट इनइक्वॅलिटीमध्ये असेल किंवा सेकंड इनइक्वॅलिटीमध्ये असेल, आपल्याला मायनस मॉड झेड आणि मॉड झेड कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. त्यासाठी मॉड्युलस ऑफ झेड कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस ऑफ झेड इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर मीन्स रियल पार्ट इट्स स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर means imaginary part its square is equal to 3 चा स्क्वेअर 9 आला, 4 चा स्क्वेअर 16 आला. So square root of 9 plus 16 it gives square root of 25. Square root of 25 it gives 5. या ठिकाणी मॉड्युलस ऑफ झेड 5 आलेला आहे. आता मायनस मॉड्युलस ऑफ झेड हा काय येणार आहे तर -5 येणार आहे. मग मी ही फर्स्ट इनइक्वॅलिटी कन्सिडर करतोय. मायनस मॉड्युलस ऑफ झेड इज लेस दॅन इक्वल टू रियल पार्ट ऑफ झेड इज लेस दॅन इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड. या ठिकाणी या व्हॅल्यू पुटअप करूयात आपण. मायनस मॉड झेड इज -5, रियल पार्ट ऑफ झेड इज 3 अँड मॉड्युलस ऑफ झेड इज 5. या ठिकाणी जर नंबर लाईन आपण कन्सिडर केली तर -5 आणि 5 याच्यामध्ये हा 3 नंबर येणार आहे. सो -5 less than 3 less than 5 this is always true. ओके, हे ऑलवेज ट्रू आहे. याच पद्धतीनं सेकंड इनइक्वॅलिटी पहा. मायनस मॉड झेड इज लेस दॅन इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज लेस दॅन इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड. इथे देखील विद्यार्थी मित्रो -5 पुन्हा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड मध्ये पुटअप केला पहा. 4 इथे लेस दॅन घेतलंय मी कारण हे लेस दॅनच आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. इक्वल टू जर असेल तर तिथे इक्वल टू घेतलं असतं. ओके, पण इथे इक्वल टू येतच नाहीये कारण -5 आणि 3 आणि 5 हे कुठेही इक्वॅलिटी नाहीये. सो मी इक्वल टू घेतलेलं नाही या ठिकाणी. ठीक आहे, मग -5 लेस दॅन 4 लेस दॅन 5 येणार आहे. सो दिस इज ऑलवेज ट्रू. देअरफॉर बोथ द इनइक्वॅलिटीज आर ऑलवेज ट्रू. ओके, देअरफॉर मायनस मॉड झेड आणि मॉड झेड याच्यामध्ये रियल पार्ट ऑफ झेड येणार आहे आणि त्याच पद्धतीनं मायनस मॉड्युलस ऑफ झेड आणि मॉड झेड याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट येणार आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की रियल पार्ट ऑफ झेड आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मायनस मॉड्युलस ऑफ झेड आणि मॉड्युलस ऑफ झेड यांच्या व्हॅल्यूच्या मध्ये ते लाय होणार आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया. प्रॉपर्टी नंबर 5. विद्यार्थी मित्रो, आपण
Z1 Z2 हे कॉम्प्लेक्स नंबर असतील तर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. कॉन्जुगेटची प्रॉपर्टी पाहिलेली आहे. मग आता इथे मॉड्युलसच्या प्रॉपर्टीमध्ये मॉड्युलस ऑफ Z1 इंटू Z2 असेल तर आपल्याला सेपरेटली त्याचा मल्टिप्लिकेशन करता येतो. म्हणजे मॉड्युलस ऑफ Z1 इंटू मॉड्युलस ऑफ Z2 अशा पद्धतीनं ते लिहिता येणार आहे. ठीक आहे, व्हेरीफाय करूया. लेट अस कन्सिडर Z1 इक्वल टू 2 प्लस 3i, Z2 इक्वल टू 1 मायनस 2i. देअरफॉर Z1 इंटू Z2 इज इक्वल टू फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरनी सेकंड कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करूया. 2 ने पहिल्यांदा 1 मायनस 2i ला मल्टिप्लाय करूया, प्लस 3i ने पुन्हा 1 मायनस 2i ला मल्टिप्लाय करूया. काय येतं? 2 इंटू 1 इट गिव्स 2 मायनस ॲज इट इज 2 इंटू 2 4i. ओके, प्लस 3i इंटू 1 सो इट इज प्लस 3i, प्लस 3i इंटू मायनस 2i सो इट इज गिव्स मायनस 3 इंटू 2 6i इंटू i स्क्वेअर. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन केलं. आता आपण पुन्हा सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करताना आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुटअप करावी लागेल. सो -1 जर व्हॅल्यू पुटअप केली आय स्क्वेअरची तर -1 इंटू -6 हे येतं +6, +6 आणि +2 8. ओके, रिअल नंबर्सची ऍडिशन केली. त्यानंतर -4i plus 3i it gives -1i. It means -i only. अशा पद्धतीनं Z1 इंटू Z2 याची व्हॅल्यू 8 मायनस आय आली पहा. आता याचा मॉड्युलस घेऊया आपण. तर मॉड्युलस ऑफ Z1 इंटू Z2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट इट्स स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट इट्स स्क्वेअर. म्हणजे 8चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर आला. याचा आन्सर येतं मग इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8 स्क्वेअर येतो 64, -1चा स्क्वेअर येतो +1. 64 + 1 या ठिकाणी येतं स्क्वेअर रूट ऑफ 65. मॉड Z1 Z2 आला स्क्वेअर रूट ऑफ 65. ओके, लेट अस कन्सिडर दिस ॲज इक्वेशन नंबर 1. नाव Z1 इज 2 + 3i आला पहा. सो Z1 चा मॉड्युलस कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि 1 - 2i याचा पण मॉड्युलस कॅल्क्युलेट केला पाहिजे. मग मॉड्युलस ऑफ Z1 येतो 2 रिअल पार्ट 3 इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर लिहिले दोघांचे इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 9. सो इट गिव्स 9 + 4 मीन्स 13 स्क्वेअर रूट ऑफ 13. हा मॉड्युलस ऑफ Z1 आला. आता मॉड्युलस ऑफ Z2 कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस ऑफ Z2 इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट इज 1, imaginary part is -2. So put the values here. So 1 square plus -2 its square. So 1 + 4 it gives square root of 5. आता या दोघांचा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. मॉड Z1 इंटू मॉड ऑफ Z2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 13 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 13 इंटू 5 येणार आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 65. 13 इंटू 5 gives 65. Okay, from 1 and 2 what we get square root of 65 square root of 65 आला. म्हणजेच मॉड्युलस ऑफ Z1 इंटू Z2 can be written as मॉड्युलस ऑफ Z1 इंटू मॉड्युलस ऑफ Z2. Okay, let us consider the next property here. Property number 6. Modulus of Z1 upon Z2 is equal to modulus of Z1 upon modulus of Z2. पुन्हा हे डिव्हिजन जरी असेल दोन कॉम्प्लेक्स नंबरचा त्याचा मॉड्युलस लिहिताना ते डिव्हिजन जो आहे तो सेपरेटली मॉड्युलस या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे, तो देखील आपण व्हेरीफाय करूया. व्हेरिफिकेशन लेट अस कन्सिडर Z1 इज 8 - i and Z2 is 2 + 3i. Now Z1 upon Z2 can be written as 8 - i upon 2 + 3i. याला आता डिव्हिजन ज्या वेळेस करायचंय या ठिकाणी त्यामुळे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला पाहिजे. तर 2 - 3i हा कॉन्जुगेट येतो त्यांनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. 8 नी 2 - 3i ला मल्टिप्लाय करूया आणि -i नी 2 - 3i ला मल्टिप्लाय करूया. सो व्हॉट वी गेट 8 इंटू 2 16. 8 इंटू -3i. So -24i
minus I into 2 is minus 2i, minus I into minus 3i, so it gives plus 3i square upon, आपल्याला माहिती z into z बार जर असेल तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आपल्याला लिहिता येतं, म्हणजेच रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. या ठिकाणी रिअल पार्ट 2 आहे, इमॅजिनरी पार्ट 3 आहे. 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर लिहिला. तर पुन्हा हे सिम्प्लिफाय करूया. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 या ठिकाणी पुटअप करू, म्हणजे 3 इंटू -1 म्हणजे -3 या ठिकाणी येणार आहे. आय स्क्वेअर इक्वल टू -1 पुटअप केल्यानंतर सो -3 प्लस 16 असं जर आलं तर ते प्लस 13 येणार आहे. ओके, 16 - 3 प्लस 13 आणि -24 - 2i, -24i - 2i, it gives -26i upon 2 square is 4, 3 square is 9, 4 plus 9 it gives 13. आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सेपरेशन करा. 13 upon 13 it gives 1 and -26 upon 13 it gives 2 because 13 2s are 26, so 1 minus 2i is the answer for z1 upon z2. आता आपल्याला याचा मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचे. मॉड्युलस जर कॅल्क्युलेट केला तर मॉड्युलस ऑफ z1 upon z2 is equal to square root of रियल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस -2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 येतो, -2 स्क्वेअर म्हणजे 4 येतो, 1 प्लस 4 इट गिव्स स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, मॉड ऑफ z1 upon z2 इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 5 आला. क्वालिटाइज इक्वेशन नंबर 1. आता आपण मॉड्युलस ऑफ z1 घेऊया सेपरेटली आणि मॉड्युलस ऑफ z2 कॅल्क्युलेट करूया. सो मॉड्युलस ऑफ z1 कॅल्क्युलेट करताना 8 मायनस आय चा मॉड्युलस या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग 8 मायनस आय चा मॉड्युलस ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतोय तेव्हा 8 हा रिअल पार्ट -1 हा इमॅजिनरी पार्ट पुटअप केला म्हणजे 8 चा स्क्वेअर येतो 64, -1 चा स्क्वेअर येतो 1, सो स्क्वेअर रूट ऑफ 64 प्लस 1 इट गिव्स स्क्वेअर रूट ऑफ 65. ओके, नाउ मॉड्युलस ऑफ z2 कॅल्क्युलेट करूया. z2 म्हणजे या ठिकाणी 2 प्लस 3i आहे. 2 is real part, 3 is imaginary part, so put here 2 square plus 3 square, so 2 square is 4, 3 square is 9, so square root of 4 plus 9 it gives square root of 13. ओके, आता आपण RHS ला जो आहे मॉड्युलस ऑफ z1 अपॉन मॉड्युलस ऑफ z2 घेऊया, दोघांचा डिव्हिजन घेऊया, म्हणजे या ठिकाणी मॉड्युलस ऑफ z1 अपॉन मॉड्युलस ऑफ z2 आला तो स्क्वेअर रूट ऑफ 65 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 13. आता हा 65 जो आहे तो 13 इंटू 5 असा लिहिता येतो, स्प्लिटअप करता येतो. मी स्प्लिटअप करतोय, स्क्वेअर रूट ऑफ 13 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 लिहिला पाहिजे. या ठिकाणी हा स्क्वेअर रूट ऑफ 13 जो आहे तो न्यूमरेटरला आहे आणि डिनॉमिनेटरला आहे, ते दोन्हीकडून कॅन्सल होईल म्हणजे आन्सर येतं स्क्वेअर रूट ऑफ 5 या ठिकाणी येतं. सो आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून हा पण स्क्वेअर रूट ऑफ 5 आला, हा पण स्क्वेअर रूट ऑफ 5 आला, म्हणजे मॉड ऑफ z1 अपॉन z2 इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ z1 अपॉन मॉड्युलस ऑफ z2 हे आले पहा. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्स नंबर हे कंपेरेबल नाही आहेत, म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं कंपॅरिझन आपल्याला करता येत नाहीये. मग जर कॉम्प्लेक्स नंबरचा कंपॅरिझन करता येत नसेल तर मग मॉड्युलस हा कंपेरेबल असू शकतो, कारण मॉड्युलस हा प्रत्येक वेळेस रिअल नंबर येतोय. मग आपण त्याचा मॉड्युलस जो आहे तो कंपेअर करू शकतो. तर पहा, आपण त्याच्यावरची प्रॉपर्टी पाहूया. प्रॉपर्टी नंबर 7, मॉड z1 प्लस z2 इज लेस दॅन इक्वल टू मॉड्युलस ऑफ z1 प्लस मॉड्युलस ऑफ z2. ओके, हे इक्वेलिटी नाही आहे बरं का या ठिकाणी, म्हणजे प्लस असेल तर इथे इक्वल आलंच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं मॉड्युलस ऑफ z1 प्लस z2 हा जो आहे लेस दॅन इक्वल टू असू शकतो, तो म्हणजे मॉड्युलस ऑफ z1 प्लस मॉड्युलस ऑफ z2 याच्यापेक्षा. ठीक आहे, व्हेरिफिकेशन करूया. z1 इज इक्वल टू 2 प्लस आय घेतलाय, z2 इज इक्वल टू 1 प्लस 3i घेतलाय. आपण आता मॉड्युलस
पहिल्यांदा Z1 प्लस Z2 कॅल्क्युलेट करूयात. सो Z1 प्लस Z2 म्हणजे यांच्या रिअल पार्टची ॲडिशन प्लस इमॅजिनरी पार्ट्सची ॲडिशन करायची आहे. सो रिअल पार्ट्स आहेत 2 प्लस 1 3 येतं, इमॅजिनरी पार्ट आहेत 1 आणि 3 ते 4 येतं. सो अशा पद्धतीनं 2 प्लस 1 3 आणि 1 प्लस 3 4 आलेला आहे. आता याचा आपण मॉड्युलस कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस जो आहे तो कॅल्क्युलेट करताना 3 हा रिअल पार्ट आहे, 4 हा इमॅजिनरी पार्ट आहे. मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, या ठिकाणी 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16, सो 9 प्लस 16 इज 25, सो स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 इज नथिंग बट 5. सो मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 हा 5 आला. आता आपण मॉड्युलस ऑफ Z1 कॅल्क्युलेट करूया. Z1 आहे 2 प्लस I, तर त्याचा मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ Z1 इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट इट्स स्क्वेअर, इमॅजिनरी पार्ट इट्स स्क्वेअर. रिअल पार्ट आहे 2, इमॅजिनरी पार्ट आहे 1. सो 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी 4 प्लस 1 येतं. स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 1 इट गिव्स स्क्वेअर रूट ऑफ 5. आता आपण मॉड्युलस ऑफ Z2 कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस ऑफ Z2 कॅल्क्युलेट करताना पुन्हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. Z2 चा रिअल पार्ट 1 आहे, इमॅजिनरी पार्ट 3 आहे. पुटअप करा 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर इज 1, 3 स्क्वेअर इज 9, सो 1 प्लस 9 इट गिव्स स्क्वेअर रूट ऑफ 10. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर ॲडिशन ऑफ दीज टू. सो मॉड्युलस ऑफ Z1 प्लस मॉड्युलस ऑफ Z2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 10 आलाय. पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट ऑफ 5 जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 10 कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 येतो. तर 4 आणि 9 च्या मध्ये हा 5 लाय होतोय, म्हणजे याचा स्क्वेअर रूट हा 2 पॉईंट समथिंग येणार आहे. इथे देखील 10 ही व्हॅल्यू जी आहे ती 9 आणि 16 म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर याच्यामध्ये लाय होते 10 व्हॅल्यू. सो याचा आन्सर देखील 3 पॉईंट समथिंग येणार आहे. हे आपण लॉग टेबलचा वापर करून तिथे स्क्वेअर रूट हा टेबल दिलेला आहे, डायरेक्टली आपण त्यावरून लिहू शकतो की स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे 2.236 येतं आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ 10 म्हणजे 3.162 येतं. दोघांची जर ॲडिशन आपण केली तर 5.398 येतं. ओके. आता हे इक्वेशन नंबर 1 आणि 2 दोन्ही कम्पेअर करा, इक्वेट करा, तर तुम्हाला लक्षात येईल की 5 जो आहे तो 5.398 पेक्षा लेस दॅन आहे. याचाच अर्थ 5 इज लेस दॅन 5.398. therefore modulus of Z1 plus Z2 is less than or equal to mod of Z1 plus modulus of Z2 येणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया. प्रॉपर्टी नंबर 8. मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 इट्स स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर केला तर A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB येतो. पण इथे मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर ठीक आहे A स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर B स्क्वेअर, बट 2AB च्या ठिकाणी 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार येणार आहे. ओके. तर आता हे कशा पद्धतीनं येतं ते व्हेरीफाय करूया. Verification, let us consider Z1 is 2 plus I, Z2 is 1 plus 3I. So now consider Z1 plus Z2. पुन्हा रियल पार्ट जो आहे तो 2 plus 1 इथे लिहिला आहे प्लस इमॅजिनरी पार्ट 1 plus 3 यांची ॲडिशन इंटू I. सो 3 plus 4I येतो. हा आला Z1 plus Z2. याचा जर मॉड्युलस आपण घेतला तर मॉड्युलस ऑफ Z1 plus Z2 is nothing but square root of real part is square, that is 3 square, imaginary part is 4 square. Now square root of 3 square is 9, 4 square is 16, so square root of 25 is 5. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण याचा स्क्वेअर घेऊया. याचा स्क्वेअर जर घेतला तर मॉड ऑफ Z1 प्लस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25 येतो. 5 चा स्क्वेअर येतो 25. लेट अस कन्सिडर दिस ॲज अ LHS, so called as equation number 1. Now to solve RHS, so modulus of Z1 calculate करूयात.
स्क्वेअर रूट ऑफ, आता Z1 आहे 2 प्लस आय, तर यामध्ये 2 हा रिअल पार्ट आहे, 1 हा इमॅजिनरी पार्ट. पुटअप केल्या रिअल आणि इमॅजिनरी पार्टच्या व्हॅल्यूज. सो 2 स्क्वेअर इज 4, 1 स्क्वेअर इज 1, सो 4 प्लस 1 इज स्क्वेअर रूट ऑफ 5 अगेन. नाव मॉड्युलस ऑफ Z2 कॅल्क्युलेट करूया. मॉड्युलस ऑफ Z2 मध्ये पुन्हा रिअल पार्ट आहे 1, इमॅजिनरी पार्ट आहे 3. रिअल पार्ट 1 पुटअप केला आहे, इमॅजिनरी पार्ट 3 पुटअप केला आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर इज 1, 3 स्क्वेअर इज 9, सो स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 9 इज स्क्वेअर रूट ऑफ 10. ठीक आहे. आता आपण Z1 इंटू Z2 बार कॅल्क्युलेट करूया. Z1 आहे 2 प्लस आय, Z2 बार पाहिजे आपल्याला. सो 1 प्लस 3 आयचा कॉन्जुगेट जो आहे तो 1 मायनस 3 आय येतो. सो 2 प्लस आय इंटू 1 मायनस 3 आय. मल्टिप्लिकेशन घेऊया, हे घेतलं पाहिजे या ठिकाणी. म्हणजे 2 ने जर मल्टिप्लाय केला या ब्रॅकेटला तर 2 इंटू 1 2, 2 इंटू मायनस 3 आय मायनस 6 आय प्लस आय इंटू 1 प्लस आय, आय इंटू मायनस 3 आय मायनस 3 आय स्क्वेअर. आता हा Z1 इंटू Z2 बार आलेला आहे. आय स्क्वेअर इज मायनस 1, सो मायनस 1 इंटू मायनस 3 इज प्लस 3 प्लस 2 इट गिव्स 5 and minus 6i plus I it gives minus 5i. ओके, हा आला Z1 इंटू Z2 बार. याच्यामध्ये आपल्याला 2 इंटू रिअल पार्ट, याचा रिअल पार्ट. आता आपण याचा RHS कन्सिडर करूया. तो आहे मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 इट्स स्क्वेअर प्लस 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 आहे स्क्वेअर रूट ऑफ 5, त्याचा स्क्वेअर लिहिला. मॉड्युलस ऑफ Z2 आहे स्क्वेअर रूट ऑफ 10, त्याचा स्क्वेअर लिहिला. सो हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, हा पण स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, आणि 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार आहे पहा. आता रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार मध्ये या ठिकाणी हा 5 आहे. ओके, मॉड Z1 ची व्हॅल्यू घेतली, मॉड Z2 ची व्हॅल्यू घेतली, आणि ही Z1 इंटू Z2 चा रिअल पार्ट या ठिकाणी पुटअप केलाय. ठीक आहे, सिम्प्लिफाय करूया. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे 5 येतं, नंतर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल पुन्हा 10 येतं, 2 इंटू 5 मल्टिप्लिकेशन 10 येतो. सो 5 प्लस 10 इट गिव्स 25. म्हणजेच या ठिकाणी 1 मध्ये पण इथे 25 आला, या ठिकाणी देखील आपल्याला हे 25 मिळालेलं आहे. सो RHS दोन्हीकडे 25 मिळालेत, म्हणून LHS दोन्ही इक्वल झाले. सो आवर प्रॉपर्टी इज मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 इट्स स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 इट्स स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 इट्स स्क्वेअर प्लस 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण Z1 प्लस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर पाहिला, हा एक्सपान्शन येतो. जर या ठिकाणी मायनस असेल तर काय एक्सपान्शन येईल ते आपण नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये पाहूया. तर पहा, इथे प्लस असेल तर मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर प्लस 2 रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार येणार आहे. मग मायनस असेल तर कुठे चेंज होतो, तर फक्त मायनस असेल तर प्रॉपर्टी नंबर 9 लिहिलेली आहे या ठिकाणी. Z1 मायनस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर या ठिकाणी मायनस असल्यामुळं फक्त या टर्मला 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बारच्या तिथे मायनस येणार आहे. बाकी सेम प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, याचा व्हेरिफिकेशन जो आहे तो तुम्ही 8 नंबर प्रॉपर्टी जी आपण सॉल्व्ह केली त्याच पद्धतीने तुम्ही ते व्हेरीफाय करणार आहात. ओके, तर प्रॉपर्टी पहा, दोघांमध्ये कुठे डिफरन्स आहे, तर इथे प्लस असेल तर या ठिकाणी प्लस आहे, इथे मायनस असेल तर फक्त इथे मायनस आहे या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, ही प्रॉपर्टी नंबर 9 आहे, ही प्रॉपर्टी नंबर 8 आहे. या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, तर पहा प्रॉपर्टी नंबर 10 मध्ये मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म आहे प्लस मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांची ऍडिशन करा म्हणजे काय येतं, हा 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार आणि 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार हे प्लस आणि मायनस दोन्ही कॅन्सल होतील. या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी
ही निगेटिव्ह टर्म आणि ही पॉझिटिव्ह टर्म आपल्याला दिसते, या दोन्ही टर्म्स कॅन्सल होणार आहेत. म्हणजे मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर म्हणजे 2 मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर पुन्हा प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर मीन्स 2 मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर अशा पद्धतीने मिळणार आहे. म्हणजे प्रॉपर्टी नंबर 8 आणि 9 या प्रॉपर्टी ज्या आहेत त्यांची जर ॲडिशन केलं आपण तर आपल्याला ही प्रॉपर्टी मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीनं या सगळ्या मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज आपण व्हेरीफाय केलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण आर्ग्युमेंटच्या काही प्रॉपर्टीज पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. विद्यार्थी मित्रो, मॉड्युलसच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या, मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, यानुसार त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण व्हेरीफाय केल्या. परंतु आर्ग्युमेंट म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी बाय ए जो आहे तो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ते सगळे रूल्स माहीत असणं गरजेचं आहे जे आपण 12th मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामुळं या प्रॉपर्टीज मी इथे व्हेरीफाय करून देणार नाहीये, त्या डायरेक्टली सांगणार आहे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या, आणि त्या फक्त आपण ॲज इट इज ॲक्सेप्ट करूयात. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी पहा, आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2. ठीक आहे, दिस कॅन बी रिटन ॲज आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन आणि त्याचा आर्ग्युमेंट आपण लिहिणार आहात त्यावेळेस तो कशा पद्धतीने लिहिता येतो, पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट प्लस दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट सेपरेटली त्यांची ॲडिशन जर केली तर ते तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा आर्ग्युमेंट या पद्धतीने मिळणार आहे. ठीक आहे, सेकंड डिव्हिजन जर असेल तर या ठिकाणी सबट्रॅक्शन येणार आहे. आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2. लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन आहे आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन आहे. थर्ड प्रॉपर्टी पाहूया, आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z बार. म्हणजे हा Z आहे आणि हा याचा कॉन्ज्युगेट आहे. पहिल्यांदा झेडचा आर्ग्युमेंट आणि त्याच्या कॉन्ज्युगेटचा आर्ग्युमेंट यांची ॲडिशन जर केली तर ते 0 येणार आहे. त्याचबरोबर आर्ग्युमेंट ऑफ Z इंटू Z बार हा 0 येणार आहे. एनी कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्ज्युगेट याचा जर मल्टिप्लिकेशन केला आणि त्याचा आर्ग्युमेंट जर घेतला आपण तर तो देखील 0 येणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, आर्ग्युमेंट ऑफ Z बार इज इक्वल टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 अपॉन Z. विद्यार्थी मित्रो, आर्ग्युमेंट ऑफ Z जर या ठिकाणी थिटा दिला असेल तर आपल्याला असं लिहिता येईल, आर्ग्युमेंट ऑफ Z बार इज नथिंग बट मायनस थिटा. ओके, आणि आर्ग्युमेंट ऑफ Z जर पुन्हा थिटा दिला असेल तर आर्ग्युमेंट ऑफ 1 अपॉन Z पण हा मायनस थिटा लिहिता येतो. ओके, अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नंबर 5th, इफ आर्ग्युमेंट ऑफ Z इज 0, जर Z या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट 0 येत असेल तर Z हा रियल नंबर असणार आहे. ओके, म्हणजे Z हा प्युअरली रियल नंबर असणार आहे तरच आर्ग्युमेंट हा 0 येणार आहे. आपल्याला माहिती थिटा 0 येतो याचा अर्थ तो कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह साइड ऑफ एक्स ॲक्सिस वर लाय होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत. म्हणजे रियल पार्ट फक्त एक्झिस्ट होणार आहे. म्हणजेच तो रियल नंबर असणार आहे. ओके, आजच्या लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस आणि प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट्स या स्टडी केलेल्या आहेत. ओके विद्यार्थी मित्रो, या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहून काढा आणि त्याचे व्हेरिफिकेशन सुद्धा सर्व काही स्टडी करा. थँक्यू.